गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या आणि अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा निकाल चांगलाच चुरशीचा ठरला। या निकालात आमदार आशुतोष काळे व काका कोयटे यांना धक्का देत भाजप कोल्हे गटाचे पराग सांदान यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे। भाजप आघाडीच्या तब्बल 19 नगरसेवक उमेदवारांनी मिळवल्याने भाजपाच्या गटात उत्साहाचे वातावरण आहे। कोपरगाव नगर परिषदेची ही निवडणूक अक्षरशः चुरशीची ठरली। नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट लढतीत भाजपचे पराग सांदान यांना 18,503 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कोयटे यांना 18,094 मते मिळाली। अवघ्या 409 मतांच्या फरकाने पराग सांदान यांनी विजय खेचून आणला। नगराध्यक्ष पदाच्या इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे: शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र झावरे 3,556 मते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सपना भरत मोरे 2,176 मते, अपक्ष विजय वहाडने 591 मते, तर नोटा पर्यायाला 396 मते मिळाली। विजयानंतर भाजप आघाडीच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग सांदान यांची कोपरगाव शहरातून भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली। यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पराग सांदान यांनी आपल्या मनोगतात शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले। याच्याबद्दल तुम्ही काय बोला? आत्ताचा विजय, मागचा पराभव तर ठीक होता, पण आत्ताचा विजय एक सांगू इच्छितो विरोधकांना का हे इलेक्शन आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढलो आणि ते लढत होते आमच्या वैयक्तिक मुद्द्यांवर। आम्ही कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या मुद्द्यांवर लढलो नाही। आम्ही आमचं इलेक्शन फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढलो आणि त्यामुळे जनतेने आमच्या बाजूने कौल दिला। आणि त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही भविष्यात सुद्धा याच्यापेक्षा मोठा विजय मिळवू, 2029 असो किंवा 2030 असो, कारण आम्हाला कोणत्या भविष्यकारांनी सांगितलं नव्हतं। आम्हाला आमच्या सगळ्या 31च्या 31 उमेदवारांच्या कर्तृत्वावर विश्वास होता आणि तेच कर्तृत्व पहिल्या 100 दिवसात जे 100 कामे सांगितले ते पूर्ण करू आणि उरलेल्या 5 वर्षात विश्वासनामा पूर्ण करून जनतेला दाखवून देऊ, एवढं मी आपल्याशी बोलू इच्छितो। न्यायालयात जाण्याचा सल्लाचा विषय नव्हता साहेब, ती टेक्निकल चूक होती, पण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त भाष्य करू शकत नाही। न्याय जनतेने जो आम्हाला न्याय दिला त्याच्यावर आम्ही समाधानी आहोत। दुसऱ्या टप्प्यात इलेक्शन गेल्यामुळे तुम्हाला हा फायदा झाला असं वाटतं? 100% फायदा झाला, कारण प्रत्येक जनतेच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलो, जनतेच्या समस्या विचारत घेतल्या। आम्ही पहिले 10 वर्ष आम्ही सगळेजण जनतेत होतो, त्या पुढच्या 20 दिवसातही जनतेत गेलो, त्यामुळे जनता आमच्या पाठीशी राहिली। विरोधकांनी प्रचंड प्रलोभन दाखवले, दमदाट्या केल्या, बरेच प्रकार केले, पण जनता त्याला घाबरली नाही। हे दडपशाहीचं राजकारण इथून पुढे चालणार नाही। भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, स्वच्छ राजकारण, स्वच्छ रस्ते, पाणी, आरोग्य, या ज्या गोष्टी मूलभूत सुविधा आहे ह्या आम्हाला जनतेला द्यायच्या आहे। हे पहिलं इलेक्शन, त्यांचं नियोजन यशस्वी झालं असं तुम्हाला वाटतं? 100% यशस्वी झालं। विवेक भैयांचं नुसतं नियोजन नाही, त्यांचं विजन सुद्धा एवढं चांगलं आहे। ज्यावेळी देशाचे मोठे मंत्री अमित भाई शहा जे गृहमंत्री आहेत, ते ज्यावेळी विवेक भाईंबरोबर बसून तास तास चर्चा करतात, मुख्यमंत्री साहेब करतात, तर काहीतरी विजन असेल म्हणून एवढे मोठे नेते त्यांच्याबरोबर चर्चा करतात। त्यामुळे आम्ही सोशल मीडियावर केलेल्या कोणत्याही चर्चांना आम्ही विचारात घेत नाही, कारण आम्ही सोशल मीडियापासून फार दूर आहोत आणि सोशल मीडियाचा उपयोग आम्ही चांगल्या कामांसाठी करतो, चुकीच्या कामांसाठी करत नाही। ही शिकवण आम्हाला आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांची आहे आणि तीच शिकवण तिसरी पिढी सुद्धा आम्हाला शिकवते आहे, म्हणून आम्ही या पद्धतीने राजकारण करतो। पाणी किती दिवस आड मिळालं आता? पाण्याचा आता असं आहे साहेब, आम्ही लवकरच एकदा चार्ज घेतल्यानंतर 8-15 दिवसात याचा सगळा अभ्यास करू आणि 100% आपल्याला विश्वासात घेऊ, कारण या लढाईमध्ये आम्हाला पत्रकार बांधवांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यांचा सपोर्ट मिळाला, त्यामुळं आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकलो। त्यामुळं मी पत्रकार बंधूंचे सुद्धा विशेष आभार मानतो। आम्ही चार्ज घेतल्यावर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू, शहरातली धूळ, पाणी, रस्ते आणि सगळ्या लोकांचा घेऊन परत बसून आपल्या समोर हे सगळं मांडू की आम्ही काय कसं करू शकतो। विजयाचं श्रेय कुणाला द्या? विजयाचा श्रेय कोल्हे कुटुंब, भारतीय जनता पार्टी, RPI, मित्रपक्ष, सर्व मित्रमंडळी, जनता, जनार्दन, जे ज्ञात आज्ञा जे आमच्या पाठीशी राहिले, या सर्वांना मी हा विजय समर्पित करतो। साहेब, मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी उमेदवारी तुम्हाला म्हणजे पराभव का केला, आज त्याच उमेदवारांचा जो क्रमांक आहे तो फार खाली येतोय, याच्यावरून काय बोलत? नाही साहेब, आम्ही
पराभव नंबर याच्यावर कधी बोलत नाही. विजय आमचा झाला आहे, आम्ही याच्यावरच बोलणार. आम्ही कधीही कोणाच्या याच्यावर आजपर्यंत बघा गेल्या 22-25 दिवसात आम्ही कोणावरही टीका केली नाही, भविष्यातही करणार नाही. आणि कुणी काही आमच्यावर टीका केली तर त्याचा सुद्धा आम्ही विचार करणार नाही, कारण आम्हाला काम करायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये अदृश्य शक्तींना दिलेला जाहीर इशारा तुम्हाला कामी आला वाटतो? असंही म्हणता येईल. त्याच्यापेक्षा दुसऱ्या खूप अदृश्य शक्ती होत्या की ज्या आमच्या बरोबर होत्या. त्यांना वचक बसला बा त्यांना तुमच्या वचक इशाऱ्यात. बसला आणि आम्ही दाखवून दिलं का जनता ही कायम कोल्हे कुटुंबियाच्या पाठीशी आहे. कोपरगाव तालुक्यातली जनता सुज्ञ आहे आणि ती फक्त कोपरगावातल्याच नेत्यांच्या मागे राहते. बाहेरच्या कोणत्याही नेत्यांनी इथं लुडबुड करायचा प्रयत्न केला तर इथं काही होत नाही. आमची जनता फक्त आणि फक्त कोल्हे कुटुंबियाच्या पाठीशी आहे, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे आणि भविष्यात सुद्धा ही निकालाची घोडदौड अशीच चालू राहणार आहे. कोल्हे कुटुंबियाच्या शहरातील योगदानाचा हा विजय म्हणावा का? 100% जे विरोधकांनी आमच्यावर आरोप केले की 40 वर्षात कोल्हेंनी काय केलं, तर जे दृश्य स्वरूपातले जे कामं होते, बस स्टँड असेल, नगरपालिका असेल, पोलीस स्टेशन असेल, फायर स्टेशन, अशी खूप कामे ते जनतेला भावले. कारण समोरच्यांनी कायमच खोटं बोलून राजकारण केलं. मग ते आमदारकी असेल, 5 नंबर तळं असेल, नको त्या विषयावर त्यांनी चर्चा भरकटवली. त्यामुळे जनता कंटाळलेली होती. खाजगी येऊन आम्हाला लोकांनी सांगितलं सुद्धा का यांच्याकडे नियोजन नाही, आणि जर नियोजन आणि जर यांच्याकडे काही पुढचं फ्युचरचं जर काही विजन असतं तर जनतेने यांना स्वीकारलं असतं. आम्ही जे आव्हान केलं होतं का जर तुम्हाला विजन बघायचंय तर निवाऱ्यात जा, साई निवाऱ्यात जा, हे विजन लोकांना भावलं, लोकांनी बघितलं. त्यामुळे आम्हाला भरभरून मतं दिली आणि आम्ही जी 2050ची ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे त्याच्यावर काम करणार आहे. आणि निश्चितच कोपरगावला महाराष्ट्रातलं 1 नंबरचं शहर करण्याकरता आम्ही सर्व 30चे 30 उमेदवार आणि मी स्वतः त्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याकरता आमच्या पाठीशी कोल्हे कुटुंबे आहे, संजीवनी उद्योग समूह, भारतीय जनता पार्टी, RPI, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपण पत्रकार बंधू आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या याला भीक न घालता आम्ही आमचा विजय असाच घोडदौड चालू राहणार आहे आणि आम्ही दिलेले आश्वासन 100% पूर्ण करणार आहे. एवढे बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट. मागचा जो पराभव झाला आपला, पराभव झाल्यानंतरही आपण थांबला नाही, जनतेचे काम करत राहिला, त्याचा आपल्याला काही निश्चित फायदा झाला का? 100% फायदा झाला. आतापर्यंत ज्या वेळी जरी कोणाचाही पराभव झाला तरी जनतेतून बाहेर जायचं नसतं. आम्ही कायम जनतेत राहिलेलो आहोत. म्हणून आदरणीय स्नेहलताताई आलेल्या आहे. जरी आमचा पराभव झाला होता, मग तो 19ला असेल किंवा माझा 16ला असेल, आदरणीय ताई असतील, मी असेल, दादा असेल, भैया असेल, कोणीही थांबलेलं नाही. कायमच आम्ही जनतेत राहिलो, म्हणून जनता आमच्या पाठीशी आहे. विकास कामांना आता 4 आपण वर्षातल्या भ्रष्टाचारावर तुम्ही टीका केली होती, त्याचा काय तुम्ही पोलखोल करणार का? 100% करणार. आणि मी हिशोब ठेवणार आहे. मी सगळ्यांचा हिशोब 5 वर्षात पुरा करणार, हे पण तुम्हाला सांगतो. ज्याचा हिशोब करायचा तो 100% करणार आणि तो चुकता करणार आणि करताना तुम्हाला साक्षी ठेवणार, हे पण तुम्हाला सांगतो. याचा अर्थ तुम्ही नगराध्यक्ष नाही तर हिशोबनीस म्हणून जनतेचे हिशोबनीस म्हणून जनतेचे हिशोब ठेवणार, जनतेचा आम्ही चोख हिशोब ठेवणारे, चोरी लवाडी करणारे नाही. बस. सर्व महापुरुष स्वर्गीय शंकररावजी कोल्हे, माझे वडील शिवाजीराव संधान, त्याचप्रमाणे सर्व मित्र कंपनी, सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी, RPI, मित्रपक्षाचे सर्व कार्यकर्ते, शहर ग्रामीण सर्व हितचिंतक, त्याचनंतर काही अदृश्य शक्ती यांच्यामुळे हा विजय झालेला आहे. आणि हा विजय मी या सर्वांना तसेच शहरातली तमाम जनतेला हा समर्पित करतो. आणि त्याचप्रमाणे जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला, आमच्या विश्वासनामावर जो विश्वास दाखवला, तो 5 वर्षात पूर्ण करू. त्याचप्रमाणे आमचे काही उमेदवार थोड्या फरकाने पराजित झाले, त्यामुळं आम्ही काही याचा विजय जल्लोष करणार नाही. कारण जनतेचा कौल आम्ही मान्य करतो, कारण आम्ही लोकशाहीच्या यांनी चालणारे आहोत आणि आम्ही आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांचे कार्यकर्ते आहोत. या विजयामध्ये आमचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा कोल्हे साहेब, पहिलंच आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, सहकारमंत्री शंकररावजी कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे आणि संजीवनी बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका भाभी कोल्हे यांचे विशेष व मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. आणि त्यामुळे हा विजय आम्हाला मिळवता आला. आणि आम्ही भविष्यात जे जनतेला जे आश्वासनं दिले आहे, मी आणि माझे 30 सहकारी, ते जरी पराभूत झालेले असले तरी त्या आम्हाला तेवढेच महत्त्वाचे आहे आणि ते सुद्धा निवडून आलेले आहे. या पद्धतीने आम्ही त्यांना मान सन्मान देणार आहोत आणि आम्ही सर्वच्या सर्व 31 जण
विश्वास नामातील सर्व कामे पूर्ण करून पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करणार आहोत ही असं मी आपल्याला सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पालिकेचा नगराध्यक्ष निवडीचा असेल, नगरसेवक मेजॉरिटी देण्याचा हा निकाल जो आहे हा भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाने आमच्या परिवारावर, कोल्हे परिवारावर विश्वास असा हा निकाल आहे. आणि म्हणून निश्चित आम्ही सगळेजण एक वेगळ्या आनंदात आहोत, कारण प्रलंबित प्रश्न भरपूर आहे. मुख्यमंत्र्यांवर जनतेने विश्वास ठेवला आणि महसूल मंत्र्यांनी जो शब्द दिलाय त्याच्यावरही जनतेने विश्वास ठेवला. आणि समोरचा उमेदवार जो प्रतिस्पर्धी होता याचा पराभव म्हणजे हा प्रवृत्तीचा पराभव आहे, एक विकृत विचारांचा पराभव आहे असं आम्ही म्हणतो. आता विकास कामांना लाखांची मदत घेणार का? ज्यांची मदत आम्हाला मुख्यमंत्री मदत करणार तेव्हा खाली काय विचारायची गोष्टच नाही.